नमस्ते विद्यार्थी मित्रो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.3 बघणार आहोत. त्यापूर्वीची महत्वाची माहिती आणि त्याचबरोबर सर्व सोडवलेली उदाहरणं देखील बघणार आहोत. आपण मागील वर्षी बचत व गुंतवणुकीचे महत्त्व जाणून घेतले आहे. त्यानुसार जे शक्य असेल ते तुम्ही अंमलात आणायला सुरुवातही केली असेल. कारण नेहमी निरोगी राहण्यासाठी अशा आरोग्याच्या सवयी अंगी बाणाव्या लागतात. तसेच आर्थिक आरोग्यासाठी बचत व गुंतवणुकीची सवय लावावी लागते. सध्या गुंतवणुकीच्या प्रकारात एवढे वैविध्य आहे की त्याचा अभ्यास व अनुभव दोन्ही असणे महत्वाचे ठरते. चला तर चर्चा करूया. श्वेता एका कंपनीत नोकरी करते. या महिन्यापासून तिचा पगार 5% वाढला व पुढील महिन्यात बोनसही मिळणार आहे. म्हणून ती पगारातील ही वाढीव रक्कम योग्य ठिकाणी गुंतवण्याचा विचार करते. तिची मैत्रीण नेहा आर्थिक सल्लागाराकडे नोकरी करते, म्हणून ती गुंतवणुकीबाबत आपल्या मैत्रिणीला योग्य सल्ला देऊ शकते. नेहा सांगते, आपल्या गुंतवणुकीत विविधता असणे सर्वात महत्वाचे असते. जीवन विमा, आरोग्य विमा, स्वतःचे घर असणे, बँकेत FD व रिकरिंग खाते असणे या सर्वांचा विचार करावा. श्वेता म्हणते, माझा विमा आहे व बँकेत FD पण केलेल्या आहेत. शिवाय पगारातून प्रॉव्हिडंट फंड कपात चालूच आहे. तर अजून कोणकोणते मार्ग आहेत? नेहा सांगते, सध्या शेअर्स, म्युच्युअल फंड, MF, डिबेंचर्स, बॉन्ड्स इत्यादींमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच SIP करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तुला आता प्रत्येक महिन्यात एक ठराविक रक्कम जास्त मिळणार आहे. म्हणून नियमित आवर्ती गुंतवणूक योजनेत SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तू दरमहा ठराविक रक्कम ठेवू शकतेस. असे संवाद आपण अनेक ठिकाणी ऐकतो व त्याबद्दल अचूक माहिती असणे बहुजन हिताय बहुजन सुखाय असते. या प्रकरणात आपण शेअर्स, म्युच्युअल फंड, SIP यांच्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. चला तर बघूया. सर्वप्रथम शेअर्स. व्यक्तीचे स्वतःचे दुकान असणे म्हणजे दुकानाची मालकी, प्रोप्रायटरशिप असणे. 2-4 व्यक्ती एकत्र येऊन व्यापार करणे म्हणजे भागीदारी, त्यालाच पार्टनरशिप असे म्हणतात. यासाठी भांडवल कमी लागते, परंतु एखादी कंपनी, उद्योग किंवा कारखाना सुरू करायचा असेल तर मोठ्या भांडवलाची गरज असते. हे भांडवल समाजाकडून उभे करावे लागते. कारखाना किंवा कंपनी सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्ती एकत्र येतात व समाजाकडून भांडवल उभे करून कंपनी स्थापन करतात. भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार कंपनीची नोंदणी होते. कंपनी स्थापन करणाऱ्या व्यक्तींना कंपनीचे प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर्स म्हणतात व अशी कंपनी म्हणजेच मर्यादित पब्लिक लिमिटेड कंपनी होय. कंपनी सुरू करण्यासाठी जेवढा पैसा लागणार आहे त्यास भांडवल म्हणतात. या भांडवलाचे लहान लहान समान भाग करतात. ते भाग साधारणपणे रुपये 1, 2, 5, 10 किंवा 100 इत्यादी किमतीचे असतात. या प्रत्येक भागाला शेअर म्हणतात. हे शेअर विकून कंपनीसाठी भांडवल उभे केले जाते. आता शेअर्स. कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग म्हणजे एक शेअर. शेअर सर्टिफिकेट वर एका शेअरची किंमत, शेअरची संख्या, अनुक्रमांक इत्यादी छापलेले असतात. त्यानंतर भागधारक किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, शेअरधारक, त्यालाच इंग्रजीत शेअर होल्डर असे म्हटले जाते. कंपनीचे शेअर
विकत घेणारी व्यक्ती त्या कंपनीची भागधारक म्हणजेच शेअरधारक होते. भागधारक हा त्याच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात त्या कंपनीचा मालक असतो. स्टॉक एक्सचेंज येथे शेअरची खरेदी विक्री होते. त्यास शेअर बाजार, स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट किंवा कॅपिटल मार्केट, शेअर मार्केट असे म्हटले जाते. समाजाकडून भांडवल उभे करून सुरू केलेली म्हणजेच पब्लिक लिमिटेड कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध, त्यालाच काय म्हटलं जातं, लिस्टेड कंपनी असणे आवश्यक असते. यानंतर बघूया दर्शनी किंमत एका शेअरची, फेस व्हॅल्यू, त्यालाच FV असे देखील म्हटलं जातं. काही उदाहरणांमध्ये फेस व्हॅल्यू किंवा FV असं अक्षरच तिथे असणार आहे. कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर छापलेली एका शेअरची किंमत म्हणजे शेअरची दर्शनी किंमत, त्यालाच FV असे म्हटले जाते. बाजारभाव, मार्केट व्हॅल्यू, MV, ज्या किमतीने शेअर बाजारात शेअरची खरेदी विक्री होते त्या किमतीला त्या शेअरचा बाजारभाव MV असे म्हणतात. कंपनी स्थापन झाल्यावर जर तिची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली तर त्या शेअरची मागणी बाजारात वाढते. शेअरची संख्या तर ठराविक असते, परंतु पुरवठा वाढू शकत नाही, म्हणून त्या कंपनीच्या शेअरचे भाव वाढायला लागतात. या उलट जर कंपनीची कामगिरी खालवली तर शेअरचे भाव उतरतात. हा चढ उतार अनुक्रमे या चिन्हाने दर्शवला जातो. ओके. या चढ उताराचा परिणाम म्हणून बाजारपेठेतील निर्देशांक वाढतो किंवा कमी होतो. ओके. शेअर बाजारात शेअरचे भाव प्रत्येक क्षणी बदलत असतात. आता पुढे बघूया लाभांश, त्यालाच काय म्हटलं जातं तर डिव्हिडंड. कंपनीला आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याचे वाटप शेअर्सच्या संख्येनुसार भागधारकांना केले जाते. भागधारकांना मिळणारा नफ्याचा भाग म्हणजेच लाभाचा अंश म्हणजेच लाभांश होय. ओके. कंपनीची कामगिरी चांगली होत गेली की पर्यायाने कंपनीची मालमत्ताही वाढत जाते, म्हणून शेअर्सवरील लाभांशही चांगला मिळतो. शेअरधारकाला मिळालेल्या लाभांशावर आयकर भरावा लागत नाही. ओके. तर यानंतर बघूया त्यांनी दिलेले लक्षात ठेवण्यासाठी, शेअरचा बाजारभाव किती कमी जास्त झाला असला तरी वर्षाअखेरी घोषित लाभांश हा नेहमी शेअरच्या संख्येच्या प्रमाणात म्हणजेच दर्शनी किमतीवर मिळतो. तर यानंतर अधिक माहितीसाठी त्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इथे माहिती घेतलेली. ओके. पण आपण पुढचा भाग बघूया, दर्शनी किंमत व बाजारभाव तुलना, कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. आता बघा, जर बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल तर तो शेअर अधिमूल्यावर, त्यालाच शेअर इज ॲट प्रीमियम आहे असे म्हणतात. बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल याचा अर्थ काय, जर एखाद्या शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये असेल आणि त्याचा बाजारभाव 20 रुपये असेल तर तो शेअर अधिमूल्यावर आहे असे म्हटले जाते. आणि जर बाजारभाव आणि दर्शनी किंमत दोन्ही सारखे असतील, म्हणजेच बाजारभाव 10 रुपये आणि दर्शनी किंमत देखील 10 रुपये, तर तो शेअर सममूल्यावर, शेअर इज ॲट पार असे म्हटले जाते. ओके. जर बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा कमी असेल तर तो शेअर अवमूल्यावर आहे, शेअर इज ॲट डिस्काउंट असे म्हटले जाते. म्हणजेच जर समजा 10 रुपयाचा शेअर असेल आणि त्याचे बाजारभावाचं मूल्य 8 रुपये असेल तर त्या प्रकारच्या शेअरला अवमूल्यावर तो शेअर असे आहे असे म्हटले जाते. आता उदाहरण बघूया. समजा शेअरची दर्शनी किंमत बरोबर 10 रुपये
व बाजारभाव 15 रुपये असेल तर हा शेअर 15 वजा 10 बरोबर 5 रुपये अधिमूल्यावर म्हणजेच प्रीमियमवर आहे असे म्हटले जाते. समजा शेअरची दर्शनी किंमत बरोबर 10 रुपये व बाजारभाव बरोबर 10 रुपये असेल तर हा शेअर 10 वजा 10 बरोबर 0 म्हणजे तो शेअर सममूल्यावर म्हणजेच ॲट पार आहे असे म्हटले जाते. पुढे समजा शेअरची दर्शनी किंमत बरोबर 10 रुपये व बाजारभाव 7 रुपये असेल तर हा शेअर 10 वजा 7 बरोबर 3 रुपये अवमूल्यावर आहे म्हणजेच तो डिस्काउंटवर आहे असे म्हटले जाते. ओके, आता पुढे बघूया. एकूण गुंतवणूक सम इन्व्हेस्टेड. शेअर्सच्या खरेदीसाठी लागलेली एकूण रक्कम म्हणजे एकूण गुंतवणूक असे म्हटले जातं. एकूण गुंतवणूक बरोबर शेअरची संख्या गुणिले एका शेअरचा बाजारभाव. उदाहरणार्थ बघूया. 100 रुपये दर्शनी किंमत असलेला एक शेअर 120 रुपये बाजारभावाने खरेदी केला तर असे 50 शेअर्स घेण्यासाठी किती रुपये गुंतवणूक करावी लागेल. तर बघूया त्याची उकल. एकूण गुंतवणूक बरोबर शेअरची संख्या किती आहे तर ती 50. एका शेअरचा बाजारभाव तो किती आहे 120 रुपये. ओके, आणि मग आपल्याला त्या बाजारभावानुसार तो शेअर आपल्याला खरेदी करावा लागेल. म्हणजे 50 गुणिले 120 बरोबर 6000 रुपये एवढी गुंतवणूक आपल्याला करावी लागेल. या ठिकाणी आपण बाजारभावाचाच विचार करतो. जरी त्याची दर्शनी किंमत ही 100 रुपये असली तरी आपल्याला तो बाजारभावानेच घ्यावा लागतो. यानंतर शेअर्सवरील परताव्याचा दर, त्यालाच रेट ऑफ रिटर्न असे म्हटले जाते. आपण शेअर्समध्ये गुंतवलेली रक्कम कालांतराने किती परतावा देते हे समजणे खूप महत्त्वाचे असते. खालील उदाहरणावरून हे समजून घ्या. त्यातलं पहिलं उदाहरण. श्रेयसने 100 रुपये दर्शनी किंमत असणारा एक शेअर बाजारभाव 120 रुपये होता तेव्हा विकत घेतला. त्यावर त्याला कंपनीने 15% लाभांश दिला. तर गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याचा दर काढा. आता दर्शनी किंमत बरोबर 100 रुपये, बाजारभाव बरोबर 120 रुपये, लाभांश बरोबर 15%. प्रति शेअरवर परताव्याचा दर X% मानू. येथे लक्षात घ्या की 120 रुपये गुंतवले की 15 रुपये मिळतात. म्हणून 15/120 बरोबर X/100 आणि ते 100 किंमत काढणार. इथे छेदाला आहे 100, इकडे आणता तो गुणिले होणार. म्हणून 15 गुणिले 100 छेद 120 आणि साधी आकडेमोड या ठिकाणी आपण करणार. या ठिकाणी हे शून्य इथे शून्य जातील इथे. नंतर 3 चोक 12 होतील आणि 3 5 15. पुन्हा 2 दुणे 4 आणि 2 पंचे 10. 5 गुणिले 5 5 5 25 आणि छेदाला किती येतील तर 2. आणि मग 25/2 म्हणजेच किती आले तर 12.5. म्हणून या ठिकाणी श्रेयसला परताव्याचा दर किती मिळाला 12.5%. ओके, यानंतर दुसरं उदाहरण. दर्शनी किंमत बरोबर 100 रुपये, अधिमूल्य बरोबर 65 रुपये. तर या शेअरचा बाजारभाव काढा. आता या ठिकाणी बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य म्हणजे तो शेअर घेताना दर्शनी किमतीपेक्षा आपल्याला किती पैसे द्यावे लागतात ते आपण त्यालाच काय म्हटलं जातं तर तो बाजारभाव. अधिमूल्यावरती आहे तो शेअर, म्हणून 100 अधिक 65 किती आले तर ते 165. म्हणून शेअरचा बाजारभाव बरोबर 165 रुपये प्रति शेअर. आता यानंतर पुढचा बघा उदाहरण. खालील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. आता या ठिकाणी बघा दर्शनी किंमत घेतलेले, मूल्य प्रकार आणि त्यानंतर बाजार भाव. आता पहिल्या उदाहरणात दर्शनी किंमत किती आहे तर ₹10,
मूल्य प्रकार अधिमूल्य रुपये 7, म्हणून इथे किती येणार तर 10 अधिक 7 बरोबर बाजारभाव किती होणार तर तो 17 होणार. ओके. यानंतर दर्शनी किंमत किती आहे तर ती 25 रुपये आणि बाजारभाव किती आहे तर तो कमी आहे 16 रुपये, म्हणून तो शेअर कसा आहे तर अवमूल्य. मग किती अवमूल्य असणार त्याचं, मग या ठिकाणी आपण 25 वजा 16 बरोबर 9, म्हणजेच इथे कसा येतो तो शेअर अवमूल्य आहे. अवमूल्य. ओके. त्यानंतर पुढे घेतलेले त्याने मूल्य प्रकार दिले त्याने सममूल्य आणि बाजारभाव किती आहे तर तो 5 आहे, म्हणून त्याची दर्शनी किंमत किती येणार तर रुपये 5 असणार आहे. ज्यावेळेस सममूल्य असतं त्यावेळेस दर्शनी किंमत आणि बाजारभाव हे दोन्ही कसे असतात तर ते सारखे असतात. यानंतर पुढचं उदाहरण, नीलभाईने खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर त्याने एकूण किती गुंतवणूक केली. तर सर्वप्रथम कंपनी ए 350 शेअर्स, दर्शनी किंमत 10 रुपये, प्रति शेअर अधिमूल्य 7 रुपये. कंपनी बी शेअरची संख्या 2750, दर्शनी किंमत 5 रुपये, बाजारभाव 4 रुपये. कंपनी सी 50 शेअर्स, दर्शनी किंमत 100 रुपये, बाजारभाव 150 रुपये. तर सर्वप्रथम आपण बघूया कंपनी ए, अधिमूल्य तिने सांगितलेले तिथे आपल्याला आणि शेअरची दर्शनी किंमत किती आहे तर ती 10 रुपये, म्हणून तो शेअर जर आपण बाजारभाव त्याचं मूल्य किती येणार तर बाजारभाव किती येणार तर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य 10 अधिक 7 किती रुपये आला बाजारभाव तर तो 17 रुपये आला, म्हणून कंपनी ए मधील गुंतवणूक बरोबर शेअरची संख्या गुणिले बाजारभाव. शेअरची संख्या किती आहे तर 350 गुणिले 17 आणि यांचा गुणाकार किती आला 5950, हे झाले त्याची कंपनी ए मधील गुंतवणूक 5950. यानंतर कंपनी बी, दर्शनी किंमत 5 रुपये, बाजारभाव किती आहे तर तो 4 रुपये. कंपनी बी मधील गुंतवणूक बरोबर शेअरची संख्या 2750, बाजारभाव 4 गुणिले 4 करणार आणि हा गुणाकार किती आला तर तो 11,000 रुपये. यानंतर कंपनी सी, दर्शनी किंमत 100 रुपये, बाजारभाव 150 रुपये. कंपनी सी मधील गुंतवणूक बरोबर शेअरची संख्या गुणिले बाजारभाव किती आहे शेअर्स 50 गुणिले 150, गुणाकार किती आला 7,500 रुपये आणि म्हणून उत्तर शेवटी नीलभाईने तिन्ही कंपन्यांमध्ये केलेली एकूण गुंतवणूक बरोबर 5,950. ओके. यानंतर पुढची गुंतवणूक 11,000 आणि शेवटी 7,500, या सर्वांची बेरीज किती आली तर 24,450 रुपये एवढी त्यांनी गुंतवणूक केली. यानंतर पुढचं उदाहरण, स्मिताने 12,000 रुपये गुंतवून 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 2 रुपये अधिमूल्याने घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता या ठिकाणी दर्शनी किंमत किती तर 10 रुपये, अधिमूल्य 2 रुपये, बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक इथे लिहिणार अधिमूल्य. सर्वप्रथम इथे अधिमूल्य, ओके. तर यानंतर इथे किती लिहिणार सर्वप्रथम दर्शनी किंमत किती आहे तर ती 10 रुपये, अधिमूल्य किती आहे तर 2, एकूण किती झाले तर 12 रुपये. ओके. आता शेअरची संख्या म्हणजे एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. तर बाजारभाव किती तर 12, तर इथे सोपा भागाकार इथे 12 1 12 इथे होणार. ओके. आणि वरती किती तर ते 3 शून्य येणार.
म्हणून किती शेअर्स मिळाले? तर एकूण 1000 शेअर्स मिळाले. म्हणून स्मिताला उत्तर इथे किती ना 1000 शेअर्स मिळालेत. ओके, 1000 शेअर्स मिळतील. यानंतर पुढचं उदाहरण. उदाहरण 6. 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. दर्शनी किंमत किती आहे? तर 10 आणि बाजारभाव 25 आहे, अधिमूल्यावर आहे तो. त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला, तर एकूण गुंतवणूक, मिळालेला लाभांश व गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. तर या ठिकाणी उत्तर बघा. शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये, बाजारभाव 25 रुपये, शेअरची संख्या 50. म्हणून एकूण गुंतवणूक बरोबर 25 गुणिले 50 यांचा गुणाकार करणार, तर तो किती आला? 1250. आता लाभांश. लाभांश हा सतत दर्शनी किमतीवर मिळत असतो. लाभांश किती सांगितलंय? तर 30%. ओके, म्हणून 10 गुणिले 30/100, आणि ही आकडेमोड अतिशय सोपी आहे. इथे एक शून्य इथला गेला, इथे गेला, आणि 1 गुणिले 3 म्हणजे किती रुपये मिळाले? तर प्रति शेअर 3 रुपये हा लाभांश मिळाला. किती शेअर्स विकत घेतले होते? तर 50. म्हणून 50 शेअरवरील एकूण लाभांश बरोबर 50 गुणिले 3 बरोबर 150 रुपये हा एवढा लाभांश मिळाला. आता परताव्याचा दर. परताव्याचा दर बरोबर मिळालेला लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100. आता किती लाभांश मिळाला? 150 रुपये छेदाला 1250 गुणिले 100, आणि पुन्हा आकडेमोड पुन्हा अतिशय सोपी आहे. या ठिकाणी हे शून्य इथे जाणार. ओके, त्यानंतर हा भाग देणार इथे 125. या ठिकाणी 25 चोक 100 आणि 25 25 असे. पुन्हा 5 एक 5 आणि 5 त्रिक 15. 3 गुणिले 4 किती आले? तर ते 12%. ओके, म्हणून एकूण गुंतवणूक 1250 रुपये, 50 शेअर्सवर मिळालेला लाभांश 150 रुपये, गुंतवणुकीवर परताव्याचा दर हा 12%, आणि याचबरोबर या सराव संच 4.3 आधीची सर्व महत्वाची माहिती आणि त्याचबरोबर सर्व सोडवलेली उदाहरणांचा आपण बारकाईने अभ्यास केलेला आहे. यानंतर सराव संच 4.3 मधली सर्व उदाहरणं मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर सुरू करूया. सराव संच 4.3 त्यातलं पहिलं उदाहरण बघा. पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. तर या ठिकाणी दर्शनी किंमत, मूल्य प्रकार, बाजारभाव. तर पहिल्या उदाहरणात दर्शनी किंमत ही 100 रुपये घेतलेले, सममूल्य. ओके, आणि म्हणून या ठिकाणी बाजारभाव किती असणार आहे? तर तो रुपये 100च असणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी 100 रुपये लिहिणार. यानंतर दुसऱ्या उदाहरणात अधिमूल्य किती आहे? तर ते 500 रुपये आहे, आणि बाजारभाव 575 आहे, आणि यावरून आपल्याला त्या शेअरची दर्शनी किंमत किती मिळेल? तर रुपये 75. त्यानंतर पुढच्या उदाहरणात दर्शनी किंमत 10 रुपये आणि बाजारभाव 5 रुपये, म्हणून हा शेअर कसा असणार आहे? तर तो अवमूल्य. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार अवमूल्य. अवमूल्य बरोबर रुपये 5. ओके, आता त्याचं स्पष्टीकरण देखील बघूया. स्पष्टीकरण. जेव्हा शेअर सममूल्य असतो तेव्हा त्याचा बाजारभाव दर्शनी किंमती एवढाच असतो. म्हणून बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत बरोबर रुपये 100. यानंतर दुसऱ्या उदाहरणात
बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. या ठिकाणी बाजारभाव किती आहे तर 575 बरोबर दर्शनी किंमत अधिक 500 आणि त्यावरून आपल्याला दर्शनी किंमत मिळेल. म्हणून दर्शनी किंमत बरोबर 575 वजा 500 बरोबर रुपये 75. आणि शेवटी जेव्हा बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा कमी असतो, म्हणजे या ठिकाणी 5 रुपये घेतलेला आहे, तेव्हा तो शेअर अवमूल्यावर आहे असे म्हणतात. म्हणून किती अवमूल्य तर अवमूल्य बरोबर दर्शनी किंमत वजा बाजारभाव. दर्शनी किंमत 10 रुपये आणि बाजारभाव 5 रुपये, म्हणून रुपये 5 हा अवमूल्यावर आहे. म्हणून आपण या ठिकाणी अवमूल्य बरोबर 5 रुपये लिहिलेले आहे. यानंतर ती सारणी आपण या ठिकाणी तुम्ही पूर्ण करणार. यानंतर पुढचं उदाहरण, बाजारभाव रुपये 80 होता तेव्हा अमोलने रुपये 100 दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. आता या ठिकाणी शेअरची संख्या 50, दर्शनी किंमत रुपये 100, बाजारभाव रुपये 80 आणि लाभांशाचा दर 20%, म्हणजेच रुपये 80 गुंतवल्यावर 1 शेअर मिळतो. या 1 शेअरवर रुपये 20 लाभांश मिळतो आणि म्हणून परताव्याचा दर बरोबर मिळालेला लाभांश भागिले गुंतवलेली रक्कम गुणिले 100. लाभांश किती रुपये मिळाला तर 20 रुपये, गुंतवलेली रक्कम 80 गुणिले 100 आणि अतिशय सोपी अशी ही आकडेमोड आहे. या ठिकाणी 20 21 20 चौक 80, 100/4 म्हणजेच काय तर 25 चौक 100, 4 1 4, इथे 4 दुने 8 आणि 4 पंचे 20, म्हणजेच परताव्याचा दर किती मिळाला आपल्याला इथे तर तो अमोलला 25%. म्हणून अमोलच्या गुंतवणुकीवर वरील परताव्याचा दर बरोबर 25%. ओके. या पद्धतीने परताव्याचा दर काढण्यासाठी किती शेअर विकत घेतले याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. यानंतर पुढचं उदाहरण, जोसेफ यांनी पुढील प्रमाणे शेअर्स मध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. आता कंपनी ए दर्शनी किंमत रुपये 2, अधिमूल्य रुपये 18 आणि असलेले शेअर्स 200 शेअर्स. ओके. कंपनी बी बाजारभाव रुपये 500, असलेले शेअर्स 45 आणि कंपनी सी बाजारभाव रुपये 10,540 असणारा 1 शेअर. ओके. आता सर्वप्रथम कंपनी ए बरोबर अधिमूल्य रुपये 18, शेअरचा बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य 2 अधिक 18 बरोबर रुपये 20. कंपनी ए मधील गुंतवणूक बरोबर शेअरची संख्या गुणिले बाजारभाव, 200 गुणिले 20 किती आले तर 4000. कंपनी बी या कंपनीच्या शेअरचा बाजारभाव 500 रुपये, या कंपनीचे 45 शेअर्स खरेदी केले, म्हणून कंपनी बी मधील गुंतवणूक बरोबर शेअर संख्या गुणिले बाजारभाव 45 गुणिले 500 आणि हा गुणाकार किती आला 22,500. ओके. यानंतर कंपनी सी या कंपनीचा बाजारभाव रुपये 10,540 असलेला एकच शेअर खरेदी केलेला आहे आणि म्हणून कंपनी सी मधील गुंतवणूक बरोबर 10,540 गुणिले 1 बरोबर रुपये 10,540 आणि म्हणून जोसेफ यांची एकूण गुंतवणूक बरोबर 4,000 अधिक 22,500 अधिक 10,540 म्हणजेच एकूण गुंतवणूक किती आली तर रुपये 37,040. ओके. आणि शेवटी उत्तर जोसेफ यांची एकूण गुंतवणूक रुपये 37,040 रुपये आहे. यानंतर अतिशय सोपं उदाहरण होतं. उदाहरण क्रमांक 4, श्रीमती देशपांडे यांनी रुपये 20,000 गुंतवून
₹5 दर्शनी किमतीचे शेअर्स प्रत्येकी ₹20 अधिमूल्य देऊन विकत घेतले. या ठिकाणी थोडा बदल करूया. ओके, देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील? येथे दर्शनी किंमत बरोबर ₹5, अधिमूल्य बरोबर ₹20 आहे. शेअरचा बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, म्हणून 5 अधिक 20 बरोबर ₹25. याचा अर्थ ₹25 गुंतवल्यावर त्या कंपनीचा एक शेअर मिळतो. श्रीमती देशपांडे यांनी एकूण ₹20,000 गुंतवले आहेत, म्हणून शेअर्सची एकूण संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव आणि 20,000 भागिले 25 बरोबर, अतिशय सोपा भागाकार आहे. 25ने या 20,000ला भाग देणार, तर सर्वप्रथम 25 एक 25, 25 आठे 200 आणि त्याच्यावर हे उरलेले 2 शून्य घेणार, म्हणून शेअर्सची एकूण संख्या बरोबर 800 शेअर्स. ओके, म्हणून शेवटी उत्तर काय? श्रीमती देशपांडे यांना 800 शेअर्स मिळतील. यानंतर पुढचं उदाहरण, श्री शांतीलाल यांनी ₹100 किमतीचे 150 शेअर्स ₹120 या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती? ओके, तर या ठिकाणी बघा, येथे दर्शनी किंमत ₹100, बाजारभाव ₹120, लाभांशाचा दर 7%. ₹120च्या गुंतवणुकीवर ₹7 लाभांश मिळाला, म्हणून परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. या ठिकाणी ₹7 लाभांश मिळाला. किती रुपये गुंतवले एका शेअरसाठी? तर 120 गुणिले 100, आणि इथे आकडेमोड केले असता हे 700 होतील. 700/120. ओके, या प्रकारे तुम्ही इथे आकडेमोड करू शकता. इथे 700/120 हे 2 शून्य जातील, आणि नंतर मग इथे संक्षिप्त रूप देणार. पुन्हा या ठिकाणी इथे दोनाने आधी सर्वप्रथम संक्षिप्त रूप देता येतील. बेसक 12, बे त्रिक 6 आणि बे पंचे 10, 35/6. यानंतर 35ला जर 6ने भाग दिला, 35ला जर 6ने भाग दिला तर किती मिळेल आपल्याला? 5.83%. आणि म्हणून शेवटी उत्तर श्री शांतीलाल यांना गुंतवणुकीवरील परताव्याचा दर 5.83% आहे. यानंतर पुढचं उदाहरण, पुढीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपन्यांच्या शेअरची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी ए साठी बाजारभाव ₹80 असून लाभांश 16% आणि कंपनी बी साठी बाजारभाव ₹120 असून लाभांश 20% आहे. दोन्ही कंपन्यांच्या शेअरची दर्शनी किंमत ₹100 आहे असे मानू. कंपनी ए च्या शेअर्सचा बाजारभाव ₹80 आणि लाभांश 16%. ओके, म्हणजे या कंपनीत ₹80 गुंतवल्यावर ₹16 लाभांश मिळतो. ए या कंपनीतील गुंतवणुकीवरील परताव्याचा दर बरोबर 16/80 गुणिले 100. अतिशय सोपं आहे. भागाकार इथे 16 एक 16 आणि 16 पंचे 80, 20 एक 5 एक 5, 5 2 10, म्हणजेच ए या कंपनीतील गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती आला? तर 20%. त्याचप्रमाणे कंपनी बी च्या शेअरचा बाजारभाव ₹120 असून लाभांश 20% आहे, म्हणजे बी या कंपनीत ₹120 गुंतवल्यावर ₹20 लाभांश मिळतो, म्हणून बी या कंपनीतील गुंतवणुकीवरील परताव्याचा दर बरोबर 20/120 गुणिले 100. आणि या ठिकाणी देखील आकडेमोड अतिशय सोपी आहे. पुन्हा 20 एक 20 आणि 20/20 असे, पुन्हा 100/6. या ठिकाणी पुन्हा इथे सर्वप्रथम बे त्रिक 6 आणि बे पंचे 10 आणि त्यावर एक शून्य, म्हणजे 50/3.
किती येणार तर ते 50चा जर 3ने भाग दिला तर 16.67% हा लाभांश मिळेल. म्हणून कंपनी या दोन्ही कंपनी एक आणि कंपनी या दोघी कंपन्यांची तुलना जर आपण इथे केली तर कंपनी ए मधील गुंतवणूक फायदेशीर आहे का की त्याचा लाभांश परताव्याचा दर किती आहे तर तो 20% आणि कंपनी बी मधील परताव्याचा दर किती आहे तर 16.67 आहे. ओके, म्हणून कंपनी ए मधील गुंतवणूक फायदेशीर आहे. आणि याचबरोबर आपण सराव संच 4.3 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये देखील तो शेअर करा. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.